श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त परब्रह्मणे नमः. अध्याय 13. विप्राच्या उदरदुखीचे निरसन. सायनदेवाला वर प्रदान. शिष्य शिरोमणी नामधारकाने सिद्धमुनीच्या चरणाला वंदन करून विनविले, हे पूजनीय गुरुवर्य, हा भवसागर पार करावयास आपण समर्थ आहात. आपण सर्वगुण संपन्न व सद्गुरुनाथ श्री नरसिंह सरस्वतीच्या प्रसन्नतेला अर्ह आहात. आपण आतापर्यंत श्री गुरुचरित्र उत्तम रीतीने व सविस्तरपणे निरूपले आहे. अतिगुह्य असलेले ज्ञानसुद्धा प्रकाशित केले. माझे मन श्रीगुरूंच्या चरणकमलांवर स्थिरावेल असा अनुग्रह आपण केला आहे. नित्य, अखंड, अद्वितीय, अनुद्य, अनूह्य, अजित्य, अद्यांतरित, अचल असलेले एकमेव परब्रह्मतत्व समस्त जगात व्यापक आहे, याची जाणीव मला आपण करून दिली आहे. केवळ आपल्याच कृपेने व एकाग्र चित्ताने श्री गुरुचरित्र श्रवण करणे मला साध्य झाले. आपण ज्ञानप्रकाश दर्शविता मला सन्मार्गावर नेत आहे. गुरुचे निजरूप समजून शुद्ध ज्ञान प्राप्त केल्याविना योग, याग, त्याग, साधना, दानधर्म व इतर धार्मिक विधी कितीही केल्या तरी ते निरर्थक ठरते, हे मी जाणले आहे. दारिद्र्य, दुःख आणि इतर अनेक समस्यांनी ग्रासलेला मी आपल्याला भेटेपर्यंत खूप कष्ट भोगत होतो. आपण मला श्री गुरूंच्या निजस्वरूपाची व महतेची जाणीव करून दिली. त्याचे परिणाम स्वरूप माझ्या मनाला पूर्ण शांतता लाभली. अनादी प्राचीन, अत्यंत गहन सृष्टीरचनेच्याही पूर्वी असलेले गुरुतत्वामध्ये माझे मन स्थिर झाले आहे, जे आजही प्रचलित आहे व भविष्यातही आचरणात राहणार. निरंतर गुरूंचे भजन स्मरण करावे असा सद्भाव माझ्यामध्ये जागृत झाला आहे. संतुष्ट झालेला मी आजीवन श्री गुरुसेवेत राहण्याची एकच कृपा इच्छितो. मी अजून काही मागत नाही. गुरुस्मरणच माझ्या जीवनाचा श्वास आहे. आता माझे मन केवळ श्री गुरुचरित्रातच लीन आसक्त आहे, जी एक दुर्मिळ सिद्धी आहे. आपण माझ्यावर केलेला हा सर्वात मोठा उपकार आहे. मी अनेकानेक जन्म घेऊनही गुरु ऋणाची परतफेड करू शकणार नाही. आतापर्यंत केलेल्या श्री गुरुचरित्राच्या श्रवणाने मला पूर्ण समाधान लाभले नाही. मी अजूनही अतृप्त आहे. निरंतर श्री गुरु कथामृताचे सेवन करावे अशी माझ्या मनात अभिलाषा साठलेली आहे. संपूर्ण श्री गुरुचरित्र ऐकावे या उत्कट इच्छेने मी त्रस्त होऊन अस्वस्थ झालो आहे. कृपया आपण माझ्या मनाचा दाह शमन करावं. श्री गुरुचरित्राचा पुढील भाग सविस्तरपणे सांगा. अनंत असे श्री गुरुचरित्र निरूपण करण्याच्या उद्देशाने सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, हे माझ्या प्रिय शिष्या, श्री गुरुचरित्र सर्वसमावेशकतेने श्रवण करण्याची तुझी मनपूर्वक इच्छा जाणून मी संतुष्ट झालो आहे. या जगात कुठेही सफलता व यश मिळवण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती आवश्यक आहे. जीवनातील प्रत्येक गोष्ट साध्य करण्यासाठी हे एक साधन आहे. सुदैवाने तुला ती इच्छाशक्ती पूर्वपुण्याईमुळे लाभली आहे. तुझी साधना, पूर्वपुण्याई प्रयत्न तुला फळ देत आहे, त्यामुळे तुला ही संधी लाभली आहे. धैर्य, स्वप्रयत्न, उत्साह, प्रामाणिकता, कष्टाळूपणा व अन्य सकारात्मक गुण ज्याच्यापाशी आहे त्याला परमेश्वर सहाय्य करतो. तुला गुरुस्वरूपाचा व गुरुमहिमेचा परिचय झाला आहे. तूच निजगुरु भक्त आहे. तू निश्चित गुरुच्या सहाय्याने हे भवसागर नामक महासागर पार करणार. असे आनंदाने सांगत नामधारकाच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवून त्याला आशीर्वाद दिला. श्री गुरुचरित्र विस्ताराने सांगण्याची सिद्धमुनीचीच इच्छा असल्याने नामधारकाला उद्देशून ते म्हणाले, नामधारका, माधव सरस्वतीला ज्ञानदीक्षा दिल्यानंतर श्री गुरु काही काळ प्रयागामध्येच वस्ती करून राहिले. तेथे त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. अधिकाधिक लोकांना ते मानवी रूपात अवतारी पुरुष असल्याचे समजले. त्यांच्या महिमेने प्रभावित होऊन प्रयागातील अनेक मुनीवर श्री गुरूंच्या पवित्र चरणी शरण आले व त्यांचे शिष्यत्व पत्करले. त्यात माधव सरस्वती हे प्रथम व प्रमुख होते. उर्वरित 6 शिष्य बाल सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती व 6वा सिद्ध नामक मी स्वतः आहे. श्री गुरूंना अगणित शिष्य होते, जे उत्तमोत्तम श्रेणीचे होते. पुढे श्री गुरु आपल्या शिष्यांसोबत प्रयागातून निघून दक्षिणेकडे प्रयाण करते झाले. मार्गातील अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी देत त्यांना पुनीत करीतच आपल्या जन्मस्थानी करंज नगरी पोहोचले. तेथे पूर्वाश्रमीच्या मातापित्यांनी, 4ही बंधू व भगिनींनी, नातेवाईकांनी, ग्रामवासियांनी गुरुदर्शन घेऊन पूजा करून त्यांना मनोभावे वंदन केले. सर्व ग्रामस्थांनी आपापल्या घरी येऊन भिक्षा स्वीकारावी अशी विनवणी केली. अत्यंत अल्पावधीतच सर्व ठिकाणी भेट देणे शक्य नसल्यामुळे श्री गुरु योगमायेने अनेक रूपे धारण करून एकाच वेळी सर्वांच्याही घरी भेट देऊन भिक्षा स्वीकारून सर्वांना अनुग्रहित केले. ही अद्भुत लीला पाहून सर्व ग्रामस्थ आश्चर्यचकित झाले. हा काही मनुष्य नसून कार्यसाधनेसाठी यतिवेशात असणारा नारायण अवतारी
प्रत्यक्ष शंकर त्रिमूर्ती स्वरूपी आहे असे आपापसात विभिन्न रीतीने बोलत होते. त्यांना असे वाटले की जर श्री गुरूंना केवळ मानव म्हणून समजले तर त्यांच्यासाठी यमलोकीचे द्वार उघडले जाईल व त्यांना निश्चितच तेथे स्थान मिळेल. त्यानंतर मातापित्यांनी श्री गुरुची मनपूर्वक पूजा केली. श्री नरसिंह सरस्वती गुरुजींनी त्यांना श्रीपाद श्रीवल्लभ रूपात दर्शन दिले. तेवढ्यात अंबाभवानीला पूर्वजन्माची स्मृती झाली व तिने तिच्या पतीला सांगितले की श्रीपाद गुरूंनी स्वतः त्यांच्या वंशात नरसिंह सरस्वतीच्या रूपात जन्म घेतला आहे. ती श्री गुरुचरणी नतमस्तक झाली. तिचा असा विश्वास होता की पूर्वजन्मी निष्ठेने आचरलेल्या शनिप्रदोष व्रताचे फळ तिला मिळाले आहे. त्याबद्दल तिने भोळाशंकर चंद्रमौळीला कृतज्ञता व्यक्त केली. नंतर पतीसमवेत श्री गुरूंचे चरण स्पर्श करून अत्यंत मनोभावे त्यांची पूजा केली व चरण धरून म्हणाली, हे सद्गुरुनाथा, त्रिमूर्तीचे सर्व गुणधर्म गुरूंमध्ये अंतर्भूत असल्याने वेद पुराण घोषित करतात की गुरुच परब्रह्म आहे. शरणागत भक्ताला भवसागर पार करून त्यांचा उद्धार करणारे स्वामी आपण आहात. आपणच सद्गुरू होऊन देवतांना देवत्व प्रदान करता. त्याचप्रमाणे आम्हालाही इहपर उत्कर्षासाठी आशीर्वाद द्या. आपल्या मायामय दुर्गम अशा प्रपंचात आम्ही त्रासदायक जीवन जगत आहोत. कृपया आम्हाला भीकर जगात ढकलू नका. या ऐहिक जीवनात सुखासारखे दुसरे काहीही नाही. आम्हाला परमार्थाचा मार्ग दाखवण्यासाठी दयाळू व्हा. आम्ही या सांसारिक जीवनाला कंटाळलो आहे. आम्हाला या प्रपंचात वास्तव्य पुरे. कृपया परलोकी पोहोचण्याच्या मार्गाबद्दल आम्हाला प्रबोधन करा व भवसागरातून पार करा. श्री गुरूंनी मातेला सत्यकथन केले. हे माते, ज्या पुण्यवंत माता पित्यांचा पुत्र संन्यासाश्रम स्वीकारतो त्यांच्या 42 कुळाचा उद्धार होतो. ते सगळेच निरंतर ब्रह्मलोकात वास करतात. हे शास्त्र सिद्धांत आहे. यावर विश्वास ठेव. तू तुझ्या पुत्रपौत्रासह सुखाने जगशील व शेवटी श्री काशी क्षेत्री जाऊन राहशील. तुमच्या अविद्येचा नाश होईल व अंतगोतत्वात तुम्हाला निश्चितच मुक्ती मिळेल. आयुष्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही. तसेच अंतिम क्षणापर्यंत कोणताही त्रास किंवा चिंता न भोगता तुम्ही आनंदाने जगाल असे आश्वासनही दिले. त्या क्षणी श्रीगुरूंची भगिनी रत्नाई श्रीगुरूंना नमस्कार करून त्यांना विनवू लागली, स्वामी, तुम्ही मला आत्ताच या मायामय संसारातून वर उचलून माझा उद्धार करा. मला अन्य मार्ग सापडत नाही. या जगात देह, धन, जन इत्यादी काहीही उपयोगाला येत नाही. तुम्हीच मला बंधनातून मुक्त करावे. बंधनाला कारणीभूत असलेली आसक्ती, स्वार्थभाव माझ्यापासून दूर करून संसाराच्या जाळ्यातून मला मुक्त करा. विरक्त भावाने आपल्यासोबतच तप आचरण्याचा माझा मानस आहे. त्याला अनुमती द्या. मी आपल्यासोबत येणार आहे. तिच्या प्रार्थनेला मान देत श्रीगुरूंनी तिला समजावले, हे रत्नाबाई, लक्षात ठेव, स्त्रियांना पतीच परमेश्वर असतो व पतिसेवा हेच सर्वस्व व सर्वोच्च धर्म असतो. तिला इतर कोणत्याही आध्यात्मिक साधना, तपश्चर्या, नामस्मरण इत्यादीची आवश्यकता नसते. शुद्ध अंतःकरणपूर्वक केलेल्या पतिसेवेमुळे बायकांना धर्म, अर्थ, काम, मोक्ष असे चतुर्विध पुरुषार्थ सुलभरित्या प्राप्त होतात. भवसागर पार करण्याचा हा अत्यंत सुलभ मार्ग आहे. पतिसेवेमुळे सर्व देव तृप्त होतात. मृत्यूनंतर उद्धारासाठी तू पात्र होशील. तू उगाचच व्यथा करू नकोस. तपश्चर्या आचरण्यापूर्वीच तू तुझे संचित पाप भोगून तुला ते संपवावे लागेल. अन्यथा तपश्चर्याचे फळ पूर्णपणे मिळत नाही. तेव्हा रत्नाईने श्रीगुरूंना पृच्छा केली, हे गुरुनाथा, आपण भूत, वर्तमान आणि भविष्य जाणणारे महाज्ञानी आहात. मला माझ्या संचित पापांविषयी समजून घ्यायचे आहे व त्याबरोबर त्यांच्या परिहारासाठी उपायसुद्धा जाणून घ्यायचे आहे. तसेच मला ब्रह्मज्ञानाविषयी प्रबोधन द्या. श्रीगुरूंनी शांतपणे तिच्या साऱ्या शंकांचे निरसन करण्यासाठी म्हणाले, हे प्रिय भगिनी, तू गतजन्मी विनाकारण एका गायीला लाथ मारली होतीस. त्या दोषामुळे तुझ्या सर्वांगाला कुष्ठरोग होईल. तसेच एका अनन्य सौहार्दपूर्ण जीवन जगणाऱ्या दाम्पत्यामध्ये तू भांडण लावून दिलेस. त्या पापामुळे तुझा पती तुझा त्याग करेल आणि संन्यासी होऊन तपाचरणासाठी निघून जाईल. श्रीगुरूंच्या मुखातून तिच्या प्रारब्धाविषयी कळल्यानंतर ती अत्यंत उदास व निराश झाली. ती गुरुचरण कमलांवर लोळू लागली. येणाऱ्या संकटापासून आपले रक्षण व आपला शीघ्र उद्धार करावयास तिने श्रीगुरूचे चरण घट्ट धरून विनविले. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, तू दुःख करण्याचे अगत्य नाही, कारण हे सारे दोष वृद्धाप्यसमयी तुला बाधतील. त्यापूर्वी नाही. सध्या तुला पतिवियोग होणार नाही. त्याआधी तुझा संसार सुखाचा होईल. तुम्ही सुखमय, शांतीपूर्ण, आनंदी जीवन जगू शकाल. पतिवियोग तुझ्या वृद्धापकाळात होईल, जेव्हा तुझा नवरा संन्यासी जीवन जगण्यासाठी तुला सोडून देईल. पुढे येणाऱ्या सर्व संकटामुळे तू आध्यात्मिक जीवनाकडे उद्युक्त होशील. तेव्हा तुला पुन्हा माझे दर्शन होईल आणि तेव्हा तुझ्या सर्व शंका, संदेह, कुष्ठरोग, पाप सारे काही व्याधी समवेत नाश होऊन तू निष्कलंक होशील.
तुझ्या आयुष्याच्या प्रवासात उत्तम परिवर्तन घडेल. तुला उत्तम गती लाभेल व तुझा वंश भाग्यवंत होईल. दक्षिण देशी भीमाअमरच्या संगमावर पुराण प्रसिद्ध असे गाणगापूर क्षेत्र आहे. त्या भीमतीरी सर्व व्याधी दोष निवारक, पापहारक असे पावनकर पापविनाशी तीर्थ आहे. जेव्हा कुष्ठरोगाने तू पीडित होशील तेव्हा तिथे सेवा करून कृतार्थ हो. अशा प्रकारे तिला सल्ला देऊन श्रीगुरू आपल्या शिष्यवर्गासोबत गोदावरी नदीचे उगमस्थान व महामहिमा असलेल्या त्र्यंबकेश्वर क्षेत्री आले. तिथून मग नाशिक क्षेत्री पोहोचले. आता मी तुला नाशिक क्षेत्राचा महिमा संक्षिप्तपणे सांगतो. एकदा सकल मुनिगण एकत्रित होऊन चिंतन करू लागले. भगवान शिवशंकर आपल्या जटेत गोदावरी तीर्थाला निरंतर धारण करून आहेत, पण भूतलावासियांना मात्र त्यांचा काही उपयोग होत नाही. हे पवित्र तीर्थ ब्रह्मांडात प्रवाहित होणार असे केले पाहिजे. तदनंतरच आम्ही सर्व त्या तीर्थामध्ये स्नान करून परिशुद्ध होऊ शकतो. त्यासाठी काहीतरी उपाययोजना करून ते भूमीवर आणले पाहिजे. दरम्यान गौतम मुनी तिथे तपाचरण करीत होते. प्राचीन काळी ऋषीमुनी उपजीविकेसाठी आपापल्या आश्रमाजवळ असलेल्या जमिनीवर प्रातःकाळी भात पेरून आपल्या मंत्र सामर्थ्याने ते वाढवून त्याद्वारे तांदूळ तयार करून मध्यान्हसमयी स्वयंपाक करून त्याचा स्वीकार करत असत. महातपस्वी ईश्वराचा परमभक्त ऋषीश्रेष्ठ गौतम ऋषी देखील उपजीविकेसाठी तीच कार्यपद्धती अनुसरण करीत होते. त्या सर्व मुनींनी असा निर्धार केला की शिवशंकराच्या जटेत प्रवाहित होणारी गोदावरी नदी आम्ही काही भूमीवर आणू शकत नसल्यामुळे ईश्वराचा परमभक्त असणाऱ्या गौतम मुनीची सहायता घ्यावी. ते देखील सहज साध्य नाही. भोळाशंकर भक्ताधीन असल्यामुळे जर आम्ही महाज्ञानी गौतम मुनीवर संकट आणून त्यांच्याकडून पापकर्म घडवले व पापपरिहारासाठी त्यांच्याकडून परशिवा प्रित्यर्थ तपाचरण करून परशिवाच्या वरप्रसादाने गोदावरी नदीला भूतली आणले तरच आम्हाला त्या नदीचा उपयोग होणार. त्यासाठी तथानुरूप योजना आखली. या गतिर्योगयुक्तानां मुनीनामूर्ध्वरेतसां सा गतिः सर्वजंतूनां गौतमीतीरवासीनां. ऊर्ध्वरेत आसन घालून योगाभ्यास करून विधियुक्तपणे कोटी वर्षापर्यंत तपाचरण करून जी गती असे तप करणारे मुनी प्राप्त करून घेतात तीच गती या गौतमी तटवासियांना मिळते असे शास्त्रवचन आहे. म्हणूनच आम्ही कसेही करून गौतम ऋषींवर आपली आपत्ती आणून त्या सुदीर्घ काळ तपाचरण करायला लावावे, जेणेकरून गोदावरी नदी भूतलावर येईल असे चिंतन करून यत दिव्यपादद्वयम् एवं साक्षात अधिष्ठितं देवनदीसमीपे य उत्तरे तीरनिवासी रामो लक्ष्मीपतिस्वं निवसन्न नित्यम्. राम नामक लक्ष्मीपतीचे दिव्य चरणद्वय गोदावरीच्या उत्तर तटाजवळ प्रत्यक्षात स्थिर वास्तव्य करून आहेत. आपणच राम नामक लक्ष्मीपती आहात अशी हर्षभरीत स्तुती माधवाने केली. तेव्हा श्री गुरुजीने माधवरायाला आनंदाने सांगितले, हे माधवा, अत्यंत मार्ग स्थिती मार्ग रूपम अत्यंत योगादधिकारतत्वम अत्यंत मार्ग स्थिती मार्ग रूपम अत्यंत योगादधिकारतत्वम मार्ग च विचिन्वन्तो मे मार्गोदयम माधव दर्शयते. योगामध्ये संहती मार्ग, सृष्टी मार्ग, स्थिती मार्ग असे 3 प्रकारचे मार्ग आहेत. अत्यंत आसक्तीने शोध करीत असलेल्या स्थिती मार्ग मी तुला दाखवितो असे सांगून त्याला निज असलेल्या अभ्युदयकारक मार्ग दर्शविला व त्याला आपले निजरूप दर्शविले. तेव्हा माधवारण्य संतुष्ट होऊन मानवरूपात प्रकट झालेल्या विश्वतारक जगद्गुरूला हात जोडून विनम्रतेने म्हणाला, हे विश्वपालका, विश्वज्योती स्वरूपा, आपण मानवरूपात अवतार घेऊन आज मला आपल्या पवित्र चरण दर्शनाचे भाग्य दिले आहे. आपल्या सान्निध्यामुळे मी परिशुद्ध व कृतकृत्य झालो. अशा प्रकारे अनेकविध त्यांचे स्तवन केले. श्रीगुरूंनी त्याला त्याचा मंत्र सिद्धीला जाईल व त्याला ब्रह्मलोक लाभेल असा आशीर्वाद दिला आणि शिष्यांसमवेत तिथून निघून गोदा तटाकावरील वासब्रह्मेश्वर नामक महाक्षेत्री पोहोचले. एक दिवस श्रीगुरू आपल्या शिष्यासह नदीमध्ये स्नान करीत असताना तिथे एका ब्राह्मणाचे आगमन झाले. तो विपरीत पोटदुखीमुळे व्याकुळ झाला होता. तीव्र वेदना सहन न झाल्याने तो नदीतीरावर लोळत दुःखावेगात आत्महत्या करण्यास उद्युक्त झाला होता. पोटात अन्न घेतले की त्याला प्राणांतिक असह्य वेदना व्हायच्या. इतरांना अन्न हे पूर्ण ब्रह्म असले तरी त्याला मात्र अन्न वैरीच होते. उपवासात राहून अत्यल्प फलाहारच त्याचा
जगण्याचा मूलस्रोत होता. पोटदुखीला घाबरून अनिच्छेने कधीतरी तो अल्प प्रमाणात अन्नसेवन करीत असे, पण त्याच्या आदल्या दिवशी त्या ब्राह्मणाने महानवमी तिथीच्या उत्सवानिमित्त यथेच्छ मिष्ठान सेवन केले होते. त्याआधी सुमारे 3 महिनाभर अन्नग्रहण न केल्यामुळे तो उपवासात होता. त्यामुळे त्याला उदरपीडा उद्भवली होती व ती त्याला उभेही राहू देत नव्हती. वेदना सहन न होता मरणच सुक्त पर्याय आहे असा विचार करून गंगेमध्ये प्राणत्याग करण्यासाठी तो सिद्ध झाला. पोटाला एक मोठा दगड बांधून भगवान शंकराचे स्मरण करीत तो म्हणाला, देवा, माझे जीवन कोणालाही प्रयोजन नाही. आजपर्यंत मी भूभार होऊन जीवन जगलो. बहुशः गतजन्मी मी पापकर्माचे अनुसंधान केले असावे. गुरूंची साधुसंतांची निंदा केली असावी. आईवडिलांचे मन दुखावले असावे. आईवडिलांना सोडून पत्नीसोबत वेगळा संसार केला असावा. पवित्र गोमातेचा वध केला असावा. गायीगुरांना वैरण कमी घातले असावे. ईश्वराची पूजा यथोक्तपणे केली नसावी. दान धर्म केले नसावे. ब्राह्मणाचे अन्न अपहरण केले असावे. परलोकांचा विश्वासघात केला असावा. मी वधूवराची हत्या देखील केली असावी. भोजन समयी आलेल्या अतिथीचा सत्कार केला नसावा. त्याचे फलस्वरूप मला व्याधिरूपाने ही शिक्षा मिळाली आहे असे तो त्याच्याकडून अनेक पापकर्मे अपराध केले असावेत अशी कल्पना करीत त्याच्या परिहाराला एकमेव अंतिम मार्ग म्हणजे अतिशीघ्र आत्महत्या करणे असा निर्धार करून नदीत किनारी आलेल्या वेळी तिथे श्रीगुरूंचे आगमन झाले. ते पाहता क्षणी कर्नाळू श्रीगुरुजींनी त्याला आपल्या समीप घेऊन येण्यासाठी शिष्याला सांगितले, परंतु तो येण्यास सज्ज होईना. शेवटी शिष्यांनी बळजबरीने त्याला गुरूंपाशी आणले. प्रपंचात भाग्यहीनांपासून भाग्यवंतापर्यंत सर्वांना गुरु हाच एकमेव आश्रय, बंधू व देव आहे. तेव्हा श्रीगुरुजींनी त्याला म्हणाले, हे ब्राह्मणा, आत्महत्या हे घोर पाप आहे. असे कोणते दुःख आहे ज्यामुळे तू प्राणत्याग करण्यास उद्युक्त झालास? तेव्हा ब्राह्मणाने त्यांना सांगितले, हे महात्मन, मी भूभार होऊन जगत आहे. मला लाभलेल्या नरजन्मासारख्या भगवंताच्या दुर्मिळ देणगीचा कुणालाही उपयोग न होता व्यर्थ झाला आहे. गुरुवर्य, पृथ्वीवरील प्रत्येकासाठी अन्न हे जीवनाचे सार आहे, परंतु माझ्यासाठी ते वैरी आहे. अधूनमधून अत्यल्प अन्न स्वीकारले तरी असह्य उदरपीडा उद्भवते व मी तडफडत असतो. म्हणूनच मी क्वचितच अन्न ग्रहण करतो, पण माझी उदरपीडा काही मला सोडत नाही. अन्नाशिवाय मी कसे जगू? अशा स्थितीत आत्महत्येचा विचार माझ्या मनी आला. तोच एक अंतिम उपाय आहे असे समजून मी त्यासाठी उद्युक्त झालो. त्याच्यावर दया करून श्रीगुरुजींनी त्याला उपदेश केला, हे ब्राह्मणा, आता तू तुझ्या उदरपीडेची चिंता सोड. तुझी उदरपीडा गुणमुख होईल असे औषध देतो. त्याचे सेवन कर आणि उदरपीडेतून मुक्त हो. तू भय संशय सारे त्यागून पोटभर मनसोक्त जेवण कर. ब्राह्मणाला अत्यानंद झाला. आपण ते सांगाल ते करू असे त्याने गुरूंना वचन दिले व भक्तिभावाने त्याच्या चरणांवर साष्टांग वंदन केले. त्या क्षणी तेथे त्या ग्रामचा अधिकारी असलेला कौंडिन्य गोत्रीय ब्राह्मण नदी स्नानासाठी आला. गुरूंना पाहून त्यानेही त्रिकरणपूर्वक भक्तीने पावनकर श्री गुरुचरणांना वंदन केले व श्रीगुरूंना परिचय करून दिला. तो म्हणाला, हे गुरुनाथ, मी करंजी ग्रामचा रहिवासी आहे. माझे नाव सायनदेव व मी कौंडिन्य गोत्रज आहे. उदरभरणासाठी प्रदेशाच्या राजाच्या नियुक्तीप्रमाणे मी ग्रामाधिकारी म्हणून कार्यरत आहे. अनायासे गुरुदर्शन भाग्य मिळाल्याने मला अत्यंत आनंद झाला आहे. मी अतिशय भाग्यशाली आहे. गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तथा पापम तापम च दैन्यम च हरेत श्री गुरुदर्शनात. गंगा दर्शनाने व गंगेत स्नान केल्याने पाप नष्ट होते. चंद्रमाच्या दर्शन मात्रे तापाचे हरण होते. तसेच कल्पतरूच्या दर्शनाने दैन्यता निघून जाते. पण श्रीगुरूच्या दर्शन मात्रे ही तीनही पूर्णपणे निघून जातात. किंबहुना माझ्या जन्मजन्मांतरीचे दुष्कर्म धुवून गेलेत. मी धन्य झालो, पुनीत झालो. मला चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त झाले अशी भावना व्यक्त केली व पुन्हा पुन्हा श्रीगुरूच्या पदकमलांवर नतमस्तक झाला. तेव्हा श्रीगुरू त्याला समीप बोलवून म्हणाले, अरे सायनदेवा, इथे हा ब्राह्मण अत्यंत भीकर अशा उदरवेदनेने त्रस्त आहे. त्याच्या परिहारासाठी मी एक औषध सांगतो. आता भुकेलेल्या याला तुझ्या घरी घेऊन जा आणि त्याला यथेच्छ मिष्टान्न भोजन घाल. तुझ्या घराचे अन्न ग्रहण करता क्षणी तो त्याच्या व्याधीतून मुक्त होईल व तू कष्ट क्लेश यापासून मुक्त होशील. भयभीत झालेल्या सायनदेवाने श्रीगुरूंशी विनंती केली, हे सद्गुरुराया, मला या ब्राह्मणाचा इतिहास माहीत नाही. ही व्यक्ती तीव्र उदरपीडेने तळमळत आहे. जर भोजनानंतर हा मरण पावला तर ब्रह्महत्येचे पाप माझ्यावर येईल. तो कळवळून अशी आज्ञा न देण्याबद्दल विनवू लागला. नंतर श्रीगुरूने त्याला समजावले, सायनदेवा, तू निशंक होऊन त्याला स्वगृही घेऊन जावेस व त्याला सुग्रास तृप्त होईपर्यंत भोजन घालावेस. तोच तर त्याचा औषधोपचार आहे. त्याला मनसोक्त जेवू दे. ज्या क्षणी तो अन्न सेवन करेल त्या क्षणी त्याचा
आजार वेदना नाहीशी होईल. मनातली भीती काढून टाक. श्री गुरूंचे आश्वासन ऐकून सायनदेवाला धीर आला. गुरु आज्ञेचे पालन केल्याशिवाय त्याला गत्यंतर नव्हते. श्री गुरुजींनी देखील आपल्या शिष्यांसमवेत आपल्या घरी पदार्पण करून भिक्षा स्वीकारण्याची कृपा करावी व आपल्याला अनुग्रहित करावे अशी तीव्र इच्छा त्याने प्रदर्शित केली. श्री गुरुजींनी त्याच्या प्रेमळ आमंत्रणाचा स्वीकार केला. श्री गुरुदेव त्या वेदनेने तळमळणाऱ्या ब्राह्मणासमवेत शिष्यगणांना घेऊन भिक्षाटन स्वीकारण्यासाठी सायनदेवाच्या निवासस्थानी निघाले. सायनदेवाने सर्वांचे स्वागत केले व त्यांचा सत्कार केला. सायनदेव जाखाई दंपतीने शास्त्रोक्तरित्या श्री गुरूंच्या पावन चरणाची पूजा केली. त्या दाम्पत्याने अनुसरण केलेले अतिथी सत्काराक्रम, गुरुभक्ती, गुरुपूजेचे विधान हे सर्व अनुकरणीय होते. त्यांनी प्रत्येकाच्या पानाभोवती रंगवली घालून अत्यंत प्रेमाने ते सजवले होते. नंतर त्यांनी गुरुचरणांवर मस्तक ठेवून वंदन केले व सोबत आलेल्या शिष्यांनाही अभिवादन केले. सायनदेव दंपतीने व सजविलेल्या मंडळाचे षोडशोपचाराने विधियुक्त पूजा करून वंदन केले. तसेच सर्व शिष्यांच्या पर्णमंडळाचे विधियुक्त पूजन केले. मग गुरुचरणांवर रुद्रसूक्ताद्वारे पंचामृताचा अभिषेक करून त्यांची षोडशोपचाराने विधानाने पूजा केली. चरणाभिषेकाचे तीर्थ संग्रहित करून तो अत्यानंदित झाला. नंतर भक्तिभावाने गुरुसूत्राचे पठण करून त्या तीर्थाचे पूजन केले आणि श्रीगुरूंना व तीर्थाला गीत वाद्यासहित आरती ओवाळली. नंतर मंत्रपुष्पांजली अर्पण करून प्रीतीने श्रीगुरुमूर्तीला प्रदक्षिणा घालून नमस्कार केला. तसेच शिष्यांची सुद्धा पूजा करून मंत्रपुष्प अर्पण केले. सायनदेवाच्या भक्तिभावाला श्रीगुरू प्रसन्न झाले आणि म्हणाले, सायनदेवा, आम्ही तुमच्या निष्कपट भक्तीने संतुष्ट झालो. तुझ्यावर आमचे विशेष प्रेम आहे. तुझ्या वंशात जन्मलेले सर्व गुरुभक्त पारायण होतील. गुरुभक्ती, गुरुसेवेचे मर्म जाणलेले तुम्ही पुत्र, पौत्र, धनधान्य, सुखसंपत्ती, ऐश्वर्य, समृद्धी, कीर्ती, आनंद हे सर्व मिळवून दीर्घकाळ जगून अंतगोतत्वास सद्गती प्राप्त करून घेणार. अशा प्रकारे श्रीगुरूंनी सायनदेवाला वर देऊन अनुग्रहित केले आणि त्यांच्या उपस्थितीने सायनदेवाचे सदन पवित्र केले. नंतर सायनदेवाने श्रीगुरूंना, त्यांच्या शिष्यांना, उदरपीडा असलेल्या ब्राह्मणांना व इतर उपस्थित असलेल्या सर्वांना बोलवून सर्वांनाही आपोषण घालून मिष्टान्न वाढले. श्रीगुरुजींनी सर्वांबरोबर प्रीतीने अन्नग्रहण केले. उदार शूळ असलेला ब्राह्मणही यथेच्छ जेवला. पण अमिताक्षर्य आजपर्यंत विषतुल्य असणारे अन्न गुरुकृपेने आज त्याचे औषधरूपी अमृत झाले. त्याची उदरपीडा लगेच थांबली. तो त्या व्याधीतून मुक्त झाला. गुरुवाणीचा चमत्कार तसा होता. हे नामधारका, गुरुकृपेचा कटाक्ष ज्या व्यक्तीवर पडते त्याची दैहिक पीडा, व्याधी, जन्मजन्मांतरीचे दोष नाश होतात आणि संसार नामक व्याधीतून ती व्यक्ती मुक्त होते. हे निश्चित गुरुकृपेने समस्त मनोरथ पूर्ण होतात. गुरुचा अनुग्रह नसला तर ज्ञान दुर्लभ आहे असे सिद्धमुनींनी नामधारकाला सांगितले. श्री गुरुचरित्र ही सकल कामना पूर्ण करणारी, सर्व काही साध्य करणारी कामधेनू आहे. त्याच्या पठण श्रवणाने मनुष्याचे सर्व दोष निवारण होतात व त्याला अखंड आनंद प्राप्त होतो. भवसागर नामक व्याधीतूनही त्याला मुक्ती मिळते. येथे परम कल्याणकारी श्री गुरुचरित्राचा 13वा अध्याय संपन्न होतो. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.